गेली 17 वर्षे सातत्याने आणि पूर्ण पोट तिडकीने रामदास बोरसे आणि त्यांचे सहकारी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या माध्यमातून मौसम नदी पात्रात येणाऱ्या रक्तमिश्रित पाणी आणि रस्त्यावर होणाऱ्या कत्तलीच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करीत आहेत. महापालिका, पोलीस आणि प्रशासन कुठलीही कायदेशीर कारवाई करत नाही. दुसरीकडे निवडून दिलेले 84 लोकप्रतिनिधी या आंदोलनापासून तोंड लपवत आहेत. नगरसेवकच काय, आमदार आणि मंत्रीसुद्धा तोंड उघडायला तयार नाही. आंदोलनाची दिशा बदलण्याचे धाडस दाखवतील का, हा खरा प्रश्न आहे. शासनाच्या कायद्याप्रमाणे किंवा शासनाच्या नियमाप्रमाणे तर शासनाला असं वाटत असेल काहीतरी भयानक केलं पाहिजे, मालेगावात काहीतरी घडवलं पाहिजे तरच न्याय मिळतो का, असं कुठे नमूद आहे का? मला तुम्ही सांगा. नमूद असेल तर आम्ही फेरी करून टाकू. याला बदल देण्याच्या प्रयत्नात नेहमी शासन असतं आणि राहील हे आम्हालाही कळतं. परंतु आज मितीला आमचा एक उद्देश असा आहे का समन्वय पद्धतीने आणि समविचाराने जर प्रश्न सुटत असतील तर का सोडू नये, पण समविचार आणि समन्वय पद्धत ही अधिकाऱ्यांना कळत नाही का? हे काय आज या इथे मालेगाव जन्माला आले का मालेगावात रुजू झाले, मग आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे का? डबडे वाजवणं तर हा फार मोठा विषय नाहीये. डबडे कोणी वाजून घेईल, कारण की डबडे असतात त्या डबड्यांमध्ये काय घेऊन आले. 17 वर्ष हेच चालू आहे ना. आता ऐका, माझ्या आंदोलनाची दिशा काही बदला असं आम्हाला वाटतं. मला काय म्हणायचं, तुमच्या विचाराची मी सहमत आहे, माझं दुर्मत नाही. परंतु इथे काही तरुण वर्ग हे तो आज शिकत आहे, त्यांच्या कॅरेक्टरवरती, त्यांच्या जीवनावरती कुठलाही असा कायद्याचा रेग ओढले जाऊ नये, त्यांचं फ्युचर खतम होणे. आमचा काही राजकीय पक्ष नाही, ज्याने राजकीय पक्षांना फायदा असतात तो राजकीय गुन्हे दाखल बी होतात आणि राजकीय गुन्हे रद्द बी होतात. एका टायमाला काही आत्महत्या करणार होतो मागच्या 4 वर्षापूर्वी गिरणाईदामला जाऊन अटक केली. 68 प्रमाणे अटक केली, 68 प्रमाणे अटक केली, 69 प्रमाणे सोडून दिलं. म्हणजे काय होतं, या मालेगाव शहरात कुठलीही संघटना उभी राहते, कुठलाही पक्ष नाही, संघटना त्याला तोडण्याचा प्रश्न हा प्रशासनाचा, जेणेकरून ते कार्यकर्ते बाजूला सरले पाहिजे. आज मी आंदोलन करतो, उद्या जर बेकायदेशीर ठरलं आणि याच्यावरती उडे झाले तर हे लोक येतील का? हा सरकारचा उद्देश असतो. कुठलेही संघटन वाढू दिलं नाही, आमच्या विरुद्ध कोणी तयार व्हायचं नाही. आमच्या विरुद्ध विरोधकच संपलेले आहेत. मालेगावात विरोधक कोण आहे मला तुम्ही सांगा ना. बरं, तुमचं काही विरुद्ध पक्ष दाखवा मला. महत्वाचा विषय असा आहे, आंदोलन करणं लोकशाहीने दिलेलं एक महत्वाचा अधिकार आहे. मी स्वतः व्यक्तिगत जातीवादी विचारसरणीचा कार्यकर्ता आहे. महात्माजींनी दिलेल्या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत असतो. मालेगाव शहरातले लोकप्रतिनिधी हे या प्रश्नावर आवाज उठवत नाहीत, असा जो विषय आपण मांडला. खरं बघितलं तर झोपेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करणार? त्यांच्या घरासमोर 2 फासे वाजवले आणि त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला तरी ते जागे होणार नाहीत, कारण त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. या आंदोलनाची दिशा बदलायची असा जो काही विषय गेल्या काही वर्षापासून नागरिकांच्या चर्चेमध्ये आहे, हे सातत्याने आंदोलन करतात, पण प्रशासन दखल घेतली, यांनी दिशा बदलली पाहिजे. मला वाटतं या देशात संविधानाचं राज्य आहे. हा देश संविधानावर चालतो आणि संविधानाने दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या प्रशासनावर आहे. त्या लोकप्रतिनिधींना त्यासाठी निगराणी ठेवण्यासाठी आपण निवडून दिलेला आहे. ते दोघी जर या माध्यमातून संविधानाचा अवमान, कायद्याचा अवमान करत असतील तर यांच्या विरुद्ध भगतसिंगांसारखी कृती करणं हे सध्या तरी अपेक्षित नाही. जे लोक झोपेचं सोंग घेऊन पडलेले आहेत त्यांना जाग आणण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही करू. पण ते आंदोलन हे जनतेच्या मर्जीचं असेल, जनतेच्या इच्छेचं असेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे स्फोटक असं आंदोलन आम्ही करणार नाही, पण जनतेच्या दरबारात जाऊन या लोकप्रतिनिधींची निष्क्रियता आणि यांचे असलेले हितसंबंध, त्या हितसंबंध
असं